माझ्या कंपनीचं नाव नारायण इंजिनियर्स G39/4 MIDC वाळूज छत्रपती संभाजीनगर। पहिली चोरीची घटना पहिली चोरीची घटना 4 जुलै 2025 रोजी पहिली चोरी आमच्या कंपनीच्या प्रेमायसेसमध्ये झाली। 4 जुलैला चोरी झाली। आम्ही तत्काळ पोलिसांना कळवलं की बाबा असं आमच्याकडे चोरी झालेली आहे। त्याची सर्व बिलं लिस्ट वगैरे दिली। साधारण आमचं सर्व मटेरियल हे 5-6 लाखाचं गेलेलं होतं आणि तो गुन्हा नोंदवायला किंवा FRI नोंद करायला साधारण पोलीस स्टेशनला 10 ते 12 दिवस लागले। कशामुळं? आता त्यांच्याकडे 4 तारखेला गेल्याच्या नंतर म्हणले आमच्याकडे महाशिवरात्रीचा बंदोबस्त आहे, आमच्याकडे माणूसच नाही, म्हणजे मर्डर झाला तरी माणूस पाठवायला आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, त्या कारणास्तव आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही। आणि त्याच्यानंतर 5 दिवसानं त्यांचे माणसं आले, ते बी आम्ही दररोज जात होतो। मी सकाळी 9 वाजता जायचो, परत दुपारी 12 वाजता 2 तास बसून यायचो। मग उद्योग कोण पाहायचा? उद्योग काय नाही, उद्योगाला ताळं लावलं होतं। ऑलरेडी 5-6 लाखाची चोरी झाली होती। चोरी होऊन हा जो पोलीस स्टेशनला जाणं येणं मानसिक त्रास, तर चोरी झाल्याच्यानंतर ऑलरेडी मानसिक त्रास असतोच, पण परत पोलिसांना म्हणजे विनवणी करण्यासाठी किंवा ते FRI वगैरे करा, FRI करायला परत बाबा काय कारणास्तव लेट झालं म्हणून त्यांनीच दाखवलं। म्हणजे त्यांनी जसं म्हणलं पुन्हा त्यात FRI 75,000चंच मटेरियल गेलं म्हणून दाखवलं। 4-5 टन मटेरियलची किंमत साधारण 100 रुपये मिनिमम रॉ मटेरियल के जे आहे, जे ऑटोमोबाईल किंवा ह्याच्यासाठी जे टूल रूमला मटेरियल लागतं हे तुम्ही कुणालाही विचारू शकता, म्हणजे आम्ही काय असं मनचं सांगत नाही। त्यांनी किती नोंद केली? नोंद 2-3 टन केली, पण किंमत 40,000च झाली। म्हणजे भंगारचा भाव सुद्धा लावला नाही? भंगार आता स्क्रॅपच जातंय आज 35 रुपये पर KG, 30 रुपये पर KG बर, म्हणजे रॉ मटेरियल तर गेलेलं आहे। आता 3 टन स्क्रॅप जरी 30 म्हणलं तरी 1 लाखाचं होईल। आमची केसच पण असा मोबाईल गेला आमचा कंपनीचा, जो मोबाईलचं बिल दिलं त्याचा ISM सर्व नंबर होता, तर त्याच्यावरनं ते ट्रॅक लावू शकत होते, पण तरी त्यांनी काय म्हणजे काहीच केलं नाही। त्यांना माहिती बी नाही आमचं काय मटेरियल गेलं आहे काय नाही। दुसरी घटना काय झाली? दुसरी घटना पहाटे 14 आता हे चालू ना 14 सप्टेंबर 2025ला झाली। आम्ही शनिवारी संध्याकाळी मी स्वतः 9:15 इथून बाहेर। किती तारखेला झाली चोरी? 14 तारखेला। 14 तारखेला? हां, म्हणजे 13 तारखेला आम्ही बंद करून गेलो सकाळी, आणि 14 तारखेला सकाळी माहिती झाली। 14च दिवस आपण 14 चालू आहे का बंद आहे? 14 तारखेला सकाळी बंद झाली। ह्यावेळेस वरच्या गच्चीवरून पार दरवाजा तोडून चोराने आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून V ब्लॉक, रॉ मटेरियल, फिनिश गुड, लॅपटॉप माझा स्वतःचा जो मी चांगल्या कंपनीची माहिती होती, तो लॅपटॉप पण चोरी गेला। चार्जर, V ब्लॉक असतात, तर सर्वांचे फोटो वगैरे आम्ही काढून ठेवले, फाईल बनवली आहे त्याची बाबा। आणि मी स्वतः त्यावेळेस पण कमीत कमी 7 ते 8 वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो। त्यावेळेस पण त्यांनी मनुष्यबळ नाही असंच सांगितलं। कोणाला भेटले तुम्ही? आता पहिले मी पवार सर होते त्यांना भेटलो, त्याच्यानंतर शिंदे सर होते। शिंदे साहेब कोणते? त्याच्यानंतर बन सर म्हणून आहेत। शिंदे कोणते? आता काय ते नावं सांगते, कक्कड सरांना भेटा म्हणले, त्यांना भेटलो। एक बन सर म्हणून आहे, बनच का? हो हो, नंबर बी आहे त्यांचा। बन सर आहेत, त्यांना भेटलो। ते म्हणे आम्ही पाठवतो, आल्याच्या नंतर आम्ही शहानिशा करू आणि मगच FRI किंवा दायर करू। आता त्याच्यानंतर आमचं मॅनेजर आणि सुपरवायझर त्या दोघांना कमीत कमी 7 ते 8 वेळेस पोलीस स्टेशनला लावलं, कारण आम्हाला कंपनी चालवणं गरजेचं होतं। लोकांचं आम्ही काम घेतलेलं आहे, ते काम पूर्ण वेळेच्या अगोदर म्हणजे कंप्लीट करून देणं पण गरजेचं होतं। मला जाता येत नव्हतं, तर मी माझं मॅनेजर आणि सुपरवायझरला पाठवलं होतं। तर त्यांना असा मेसेज आला की तुम्ही आता यायची आवश्यकता नाही आहे, आमचा तपास चालू आहे, मटेरियल भेटल्याच्या नंतर तुम्हाला बोलू। पण माझा असं म्हणजे प्रशासनाला प्रश्न आहे की बाबा आमचं मटेरियल काय गेलेलं आहे आणि ते मटेरियल गेलेलं तुम्हाला कसं समजेल किंवा नारायण इंजिनियर्सच आहे?
आणि ह्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ कॅमेरे वगैरे सर्वांचे डाटा वगैरे संकलन केला बाबा ह्यांना देता येईल. आता आमच्याकडं कोणता रिक्षा आला आणि किती वाजता आला, तो किती वाजता येऊन मटेरियल घेऊन गेला, ह्याचं पण म्हणजे व्हिडिओ वगैरे आम्ही म्हणजे जे आजूबाजूंच्या कंपन्या जिथे कॅमेरे आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही डाटा कलेक्ट केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 टू व्हीलर वापर झाला. साधारण 7-8 जण म्हणजे हा मोठा दरोडाच होता. जर इथं कोणी माणूस वगैरे असतात तर त्याचा आता म्हणजे किती लाखात चोरी झाली तुमची? आता परत 4-5 लाखाची चोरी झाली. म्हणजे गणपती देवाची मूर्ती होती जे आम्ही म्हणजे ते दररोज पूजा करायचो, ते पण चोरी गेली. लॅपटॉप गेला 50-60. कशाची मूर्ती होती? ॲल्युमिनियमची मूर्ती कोरलेली होती. साधारण 3 दिवस लागतं मशीनवर बनवायला. गणपती बाप्पा देव बाप्पा ते नेले. लॅपटॉप होता 45-50 हजाराचा, तो नेला. व्ही ब्लॉक होते साधारण 6 ते 7 हजार एका व्ही ब्लॉकची किंमत असते. 3 व्ही ब्लॉक नेले. एक 5 ॲक्सिस मशीनची प्लेट नेली, साधारण 10-15 हजार रुपयाची किंमत असते. आणि 4 ते 5 टनाच्या वरती मटेरियल नेलं, रॉ मटेरियल, काही मशिनिंग होतं. आता हे जे रॉ मटेरियल असतं साधारण आम्हाला टूर रूम असल्यामुळं 2-4 महिन्यापासून आम्हाला ते स्टोरेज करत चालावं लागतं. बाबा ही ऑर्डर आली की हे लागेल हार्ड वगैरे करून. माझ्या गुन्हा दाखल झाला नाही नंतर? नाही FIR दाखल करायला ह्यांच्याकडे मनुष्यबळच नाही आहे. म्हणजे जनमानसं मेले तरी चालते पण ह्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. म्हणजे आता हे कसं साधारण एवढ्या लोकेशनला जागा घेऊन बँकेचे वगैरे लोन काढून आम्ही उद्योग चालू करतोय. 10 लोकांना आमच्या बरोबर फॅमिलीसारखा रोजगार देऊन आम्ही उपजीविका भागवतो. आमचं पण पोट ह्याच्यामधूनच भरत आहे. आता अशी परिस्थिती आलेली आहे. प्रशासन पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलीच प्रशासन लक्ष देत नाही. चोरांना त्यांनी पकडायला पाहिजे. दुसऱ्या वेळेस चोरीची त्यांनी घटना घडली. आता तिसऱ्या वेळेस त्यांचा असा मेसेज आहे की बाबा आणखीन आम्ही चोरी करणार, काय पोलीस प्रशासन करायचं ते करेल. बँकेचे हप्ते भरावं लागतात आम्हाला, ते वेगळंच आहे. मशियाचं नावाला नुसते 15 वर्षापासून आम्ही पण सभासद आहोत, पण नावाला संघटना आहे ना. त्यांचा कोणी कर्मचारी किंवा सभासद किंवा सेक्रेटरी किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष काय आणखीन त्यांचे कोण मेंबर असतील, बॉडी कमिटी मेंबर, कोणीही आमच्याकडे फिरकलं नाही. आम्ही मदत मागण्यासाठी त्यांच्याकडे 5 वेळेस मशिया ऑफिसला गेलो, कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडूनही रिस्पॉन्स नाही आहे. तर हे सर्व पाहता अशी परिस्थिती आहे की बाबा एवढं म्हणजे डोक्याला टेन्शन घेऊन लोन फेडून कर्ज काढून उद्योग उभा करण्यापेक्षा आपणच चोऱ्या माऱ्या करून उद्योग तेच करावं काही की अशी परिस्थिती. ना पोलीस पकडते ना कोण पकडते, काहीच नाही. आणि आता शेवटचं एकच ऑप्शन आहे की बाबा आता जर नाही हे मटेरियल भेटलं तर मला आत्महत्या करावं लागेल. कारण 10-12 लाख आता कुठून आणायचे? पहिले 4-5 लाख व्याजानं काढलेले, आता परत व्याजानं काढायची वेळ येते, अशी परिस्थिती आहे. जर हे नाही झालं ह्याच्यावरती काय अंमलबजावणी तर आमच्यासारख्या सूक्ष्म लघु उद्योगांना आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही. एवढ्या लोकेशनला जागा घेऊन बँकेचे वगैरे लोन काढून आम्ही उद्योग चालू करतोय. 10 लोकांना आमच्या बरोबर फॅमिलीसारखा रोजगार देऊन आम्ही उपजीविका भागवतो. आमचं पण पोट ह्याच्यामधूनच भरत आहे. आता अशी परिस्थिती आलेली आहे. प्रशासन पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलीच प्रशासन लक्ष देत नाही. चोरांना त्यांनी पकडायला पाहिजे. दुसऱ्या वेळेस चोरीची त्यांनी घटना घडली. आता तिसऱ्या वेळेस त्यांचा असा मेसेज आहे की बाबा आणखीन आम्ही चोरी करणार, काय पोलीस प्रशासन करायचं ते करेल. बँकेचे हप्ते भरावं लागतात आम्हाला, ते वेगळंच आहे. मशियाचं नावाला नुसते 15 वर्षापासून आम्ही पण सभासद आहोत, पण नावाला संघटना आहे ना. त्यांचा कोणी कर्मचारी किंवा सभासद किंवा सेक्रेटरी किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष काय आणखीन त्यांचे कोण मेंबर असतील, बॉडी कमिटी मेंबर, कोणीही आमच्याकडे फिरकलं नाही. आम्ही मदत मागण्यासाठी त्यांच्याकडे 5 वेळेस मशिया ऑफिसला गेलो, कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडूनही रिस्पॉन्स नाही आहे. तर हे सर्व पाहता अशी परिस्थिती आहे की बाबा एवढं म्हणजे डोक्याला टेन्शन घेऊन लोन फेडून कर्ज काढून उद्योग उभा करण्यापेक्षा आपणच चोऱ्या माऱ्या करून उद्योग तेच करावं काही की अशी परिस्थिती. ना पोलीस पकडते ना कोण पकडते, काहीच नाही. आणि आता शेवटचं एकच ऑप्शन आहे की बाबा आता जर नाही हे मटेरियल भेटलं तर मला आत्महत्या करावं लागेल. कारण 10-12 लाख आता कुठून आणायचे? पहिले 4-5 लाख व्याजानं काढलेले, आता परत व्याजानं काढायची वेळ येते, अशी परिस्थिती आहे. जर हे नाही झालं ह्याच्यावरती काय अंमलबजावणी तर आमच्यासारख्या सूक्ष्म लघु उद्योगांना आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही.